12 ज्योतिर्लिंगाचं आम्ही दर्शन केलं. खूप मस्त वाटलं मित्रांनो. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. 6 ते 7 तास आमची लाईन मध्ये गेलेले आहेत आणि बाहेर आता आम्ही आलेलो. आई आज काय एवढी गर्दी आहे? आज शनिवार. नेहमीची गर्दी असते शनिवार रविवार? हा शनिवार रविवार. हा 2 दिवस गर्दी असते. हा आणि व्हिडिओ हा आवडला असेल त्र्यंबकेश्वरचा तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आज चाललेलो आहे नाशिकला. सो चला नाशिकला जाऊया, बघूया आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत. चला फिरत इकडे आमची पांडा तयार आहे आणि सगळं नेहमीसारखं आम्ही टप बॉक्स वगैरे सगळं काही सेटअप केलेलं आहे. त्यामध्ये आमचे कपडे कॅरी केलेले. चला आता प्रवासाला सुरुवात करूया. वाजलेले आहे 7:30. लवकर निघायचं होतं पण थोडं लेट झालं, असू द्या. चला दिवस आपलाच आहे, दिवसभर फिरायचं आहे. चला प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बोलून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो बोलतात ना की कुठेही जायचं असेल तर तिकडून आपल्याला बोलावा यावं लागतं, तेव्हा आपलं जाण्याचं नक्की होतं. तसंच आमचं असंच झालेलं आहे. किती दिवसापासून आम्ही बोलत आहोत की आम्हाला जायचं आहे. शेवटी आज तो दिवस आलेला आहे आणि फायनली आम्ही निघालेले आहोत. मस्त राईड आमची चाललेली आहे. सकाळचा हवेमध्ये थोडासा गारवा आहे. सो चला मित्रांनो, थोडीशी राईड मारल्यानंतर आता वेळ झालेली आहे नाश्ता करण्याची. आपण छोटा मोठा नाश्ता करून घेऊया. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. हायवेच्या बाजूलाच आहे. तिकडे मी मिसळ वडा पाव घेतलेला आहे आणि मिस्टरांनी मेदू वडा मागवलेला आहे. सो चला आपण नाश्ता करून घेऊया. सो मित्रांनो मस्त आता गरम गरम नाश्ता केलेला आहे आणि गरम गरम चहा पिऊन आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात मस्त केलेली आहे. अजून आपल्याला राईड मारायची आहे. सो मस्त आपली राईड चालूच आहे. थोडासा अर्धा तास आम्ही नाश्त्यासाठी दिला आणि चला आता पुन्हा एकदा आपण राईडला सुरुवात करूया आणि पटापट आपल्याला जायचं आहे. 2 दिवसातून मित्रांनो प्लॅन केला होता, तो आज सक्सेसफुल झालेला आहे आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत नाशिकसाठी. सो चला बघूया आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, 2 दिवस आपण नाशिकमध्ये जे काय आपल्याला चांगली ठिकाणं आहेत ते एक्सप्लोर करायचे आहेत. बघूया आपल्याला कुठे कुठे जायला भेटतं आहे, नाही जायला भेटतं आहे, आपल्याला वापस रिटर्न यायचं आहे उद्या संध्याकाळी. सो चला मस्त आता ऊन पडलेलं आहे, थोडं ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. गोप्रो नाटक करतोय आणि गोप्रो लावले आहे मिस्टर इकडे, मोठं ब्लॉग करतात बऱ्यापैकी. आता त्यांचं पण चॅनल चांगला ग्रो होत आलेला आहे. सो त्यांच्याही चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. कसारा घाटाची वेडी वाकडी वळणे घेत पांडा आपली चाललेली आहे नाशिककडे. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर हे डोंगर आहेत, ते पावसातून अगदी निसर्गाने हिरवेगार नटलेले असतात. इकडचा निसर्ग पावसामध्ये खूप पाहण्यासारखा असतो. आम्ही पावसातून पण एकदा नाशिकला आलेलो होतो. तो व्हिडिओ खूप पहिला आहे गेल्या वर्षाचा. आणि तुम्ही पाहू शकता समोर पण एक मोठा डोंगर आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो हे पाहायला. चला आता थोड्या वेळातच आपण पोहोचणार आहोत. आपण थोड्या वेळातच पोचणार आहोत. फक्त 5 मिनटं लागणार आहेत आपल्याला पोचण्यासाठी. पण मिस्टर म्हटलं थोडंसं पाणी वगैरे पिऊया, कुठेतरी झाडाखाली आपली पांड्याला थांबवा, मग तिकडे पाणी वगैरे पिऊन आपण निघूया. 5 मिनटं लागणार आहेत अजून पोचण्यासाठी, पण तरी पण आम्हाला काही दम निघे ना, कारण आमचा दुसराच ब्रेक आहे. आम्ही पहिला एकच ब्रेक घेतला होता. म्हटलं जाऊ दे, इथे मस्त आजी पाठीमागे बसलेली आहे फळं वगैरे घेऊन. सो आम्ही केळी घेतली आहेत खाण्यासाठी. म्हटलं 2-2 केळी खाऊया, पाणी पिऊया आणि नंतर मग जाऊया महादेवांचं दर्शन करण्यासाठी, आहे ना. कसं वाटलं राईड करून? मजा आली. किती दिवसांतर केलं ना, किती दिवसानंतर गावावरून आल्यानंतर आपण ब्लॉग करतो ना, तर ब्लॉग आपण मध्ये स्किप करतो ऍक्च्युली. नाही यायला जमत नाही ना, साई असतो, त्याचा अभ्यास असतो, मग त्याचं स्कूलचं पण बघावं लागतं. आता आई बाबा आहेत मग काही टेन्शन नाही, तोपर्यंत आम्ही फिरतो दोघं जण. साईला पण आम्ही आलेलो घेऊन, आहे ना. छान वाटलं, मस्त वाटलं. गाडीवर बोलतात ना वेगळीच मजा असते आणि आपण आरामात येतो ना. गरमी पण नाही वाटतं, नाही आहे गरमी. जॅकेट घालून पण गरमी एवढं वाटत नाही. मी बघ अजून घातलंय. असू द्या, सगळं अंगानं काळं पडतं. काम पण चालू ना रोडचं. चला
मस्त मित्रांनो पाणी वगैरे प्यायलो आणि केळी वगैरे खाल्ली. गाईला पण केळी खाऊ घातली. थोडंसं बरं वाटलं. आता कुठेही न थांबता आपल्याला जायचं आणि महादेवांचं दर्शन करायचं आहे. मित्रांनो इकडचा निसर्ग पाहू शकता. हिवाळ्यातून खूप पाण्यासारखं आहे. बाजूला असणारे धरण आणि बाजूला जे पिकांचे मळे आहेत भाज्यांचे, ते खूप मस्त वाटतं इकडचा नजारा. आणि आता आपण थोड्या वेळात पोहोचणार आहोत. चला पटापट जाऊया, महादेवांचं दर्शन करूया. तर मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि इकडे आम्ही पाठीमागे आमची बाईक पार्किंग केलेली आहे आणि आता मंदिरात जाऊया. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर महादेव, त्यांचं आपण दर्शन करूया. आणि नंतर मग पुढे कुठे जायचं काय जायचं ते तुम्हाला सांगेलच. जे पार्किंगवाले दादा आहेत त्यांनी सांगितलं की खूप सारी गर्दी आहे आतमध्ये. शनिवार रविवार खूप गर्दी असते, उद्या तर भरपूर गर्दी आहे. तर चला गर्दीमध्ये उभं राहूया, महादेवांचं दर्शन करूया. चला. दादांनी सांगितलं की दर्शनाला खूप गर्दी आहे आणि खरोखरच दर्शनाला गर्दी पाहू शकता. मस्ती चाललेली आहे. चला आपण आरामात दर्शन करूया, आपल्याला घाई गडबडी नाही आहे ना. मेरी ओटी घ्या. सो इकडे मस्त ओटी आहे महादेवांसाठी. आजी आजोबा घेऊन बसलेत, त्यांच्याकडूनच आपण ओटी घेऊया आणि लाईन मध्ये जाऊया. लाईन बघा खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच. आई आज काय एवढी गर्दी आहे? आज शनिवार. नेहमीची गर्दी असते शनिवार रविवार? हा शनिवार रविवार. हा 2 दिवस गर्दी असते. हो. आम्हाला वाटलं की महाशिवरात्री झाली तेव्हा आम्ही येणार होतो. हा ना, शनिवार रविवार गर्दीच असते. काल नव्हती गर्दी, काल का नाही आली? काल नाही ना, आमची सुट्टी नव्हती ना, आज आम्हाला सुट्टी भेटली. चला असू द्या, दर्शन करायचं आपल्याला. तो हे बघा किती लाईन आहे बघा इकडे. आम्ही बाहेर एकदम. आणि हे ब्रह्मगिरी पर्वत. इथून मंदिर किती दूर आहे? खूप लाईन आहे ना. खूपच का मस्त ओटी घेतली आणि ओटी घेतल्या पैसे द्यायचे. आणि ऊन बघा किती आहे बापरे. आता ऊन लागायला लागलं, गाडीवर नव्हतं लागेल. पण दर्शन घ्यायचं आम्हाला. सो मित्रांनो बघा, तुम्ही लाईनीमध्ये आहोत आणि लाईन बघा खूप म्हणजे खूप लाईन आहे. 1 तास झालेला आहे आम्हाला, आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि आत्ता कुठे आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. खूप सारी गर्दी आहे आज. तर मित्रांनो खूप वेळ झाला आम्ही लाईनीमध्ये उभं होतो, कारण जो महादेवांना भोग लावतात ते चालू होतं, त्यासाठी लाईन थांबवलेली होती आणि आता लाईन सुरू केलेली आहे. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये कुठे आलेलो आहोत. बाहेर आम्हाला 1 तास झाला आम्ही उभेच होतो. तर चला आता आतमध्ये जाऊया, मस्त महादेवांचं दर्शन करूया. हे बघा लाईन किती आहे. सो फायनली मित्रांनो तुमचं दर्शन करून झालेलं असेलच व्हिडिओमधून. आणि तुम्हाला फक्त 5 ते 4 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वराचं. आणि आम्हाला दर्शन करण्यासाठी वेळ लागलेला आहे 6 ते 7 तास लागलेले आहेत. मित्रांनो असं वाटलं की 12 ज्योतिर्लिंगाचं आम्ही दर्शन केलं. खूप मस्त वाटलं मित्रांनो. आज म्हणजे खूपच गर्दी होती. 6 ते 7 तास आमची लाईनमध्ये गेलेले आहेत आणि बाहेर आता आम्ही आलेलो आहोत. तर मित्रांनो 12 ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन करू तेव्हा करू, कारण बॉम्बे पासून खूप जवळ आहे त्र्यंबकेश्वर. त्यासाठी त्र्यंबकेश्वर नक्की या आणि महादेवांचं एकदा तरी दर्शन करा. खूप मस्त वाटलं, अगदी मन प्रसन्न झालं. सकाळी आम्ही 9 ते 9:30 नाश्ता केला होता. नंतर आम्ही दुसरा स्टॉप घेतला, तिकडे आम्ही 2-2 केळी खाल्ली होती, त्याच्यावरच होतो आम्ही. आता खूप जोराची भूक लागलेली आहे. पण आता बघा 5:45 वाजलेत, तर आता आम्ही जेवण करणार नाहीत. बघूया आता इकडे थोडेसे फोटो वगैरे काढूया, थोडा बाहेरचा व्हिडिओ काढूया आणि नंतर मग आपण निघूया. मित्रांनो मार्केटमधून फिरून फिरून आता आम्ही आलेलो आहोत श्री गंगा गोदावरी मंदिरच्या इकडे. आणि इथे कुंड आहे, त्या कुंडामध्ये जाऊया आपण, दिवे सोडूया आणि नंतर मग जाऊया बाहेर. आपली जिथे आपण ज्या आईंकडे आपण आपले शिव वगैरे ठेवले तिथून ओटी घेतलेली, तिथे जाऊया आणि मग बघूया काहीतरी नाश्ता करूया.
वेगळे आता साईडे पप्पा दिवा सोडत आहेत, नंतर मग मी सोडणार. हवा आहे ना भरपूर, आरामात जा. असे तिरके हो, पाण्याने असा धक्का मारा. हां जाऊ दे आता. नमस्कार करा. कुंडाच्या बाजूलाच मस्त गरम गरम डाळ वडा आहे आणि वडापाव. खूप सारी गर्दी आहे, त्यासाठी आम्ही पण इकडे टेस्ट करत आहोत. बघूया डाळ वडा कसा लागतो तो. जर मुखदर्शन करायचं असेल तर लोक इथून करून देतात बघा. आता मस्त त्र्यंबकेश्वरला पूर्ण सजवलेलं आहे. आणि चला, जिकडे आता आपली आपण शिव ठेवलेले आहेत तिथे जाऊया. आणि वडापाव खूप मस्त होता, टेस्टी होता, अगदी गरम गरम. जर तुम्ही कधी कुंडाच्या इकडे त्र्यंबकेश्वरला आलात तर त्या वडापावसोबत एक लाल चटणी असते मिरचीची आणि कढी देतात. खूप मस्त लागला, अगदी भन्नाट आहे. कधी आलात तर तुम्ही नक्की टेस्ट करा. सो फायनली मित्रांनो, मस्त आईंकडून शिव घेतले आणि खूप छान होते. आई बाबा त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आपली पांडा पण घेतलेली आहे, सगळं सामान आहे ते पण आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. सो चला, आता आपल्याला जायचं आहे पंचवटीला जाऊन आपण तिथे मुक्काम करणार आहोत. हॉटेल आम्ही आता बुक करून ठेवलेलं आहे, कारण नंतर हॉटेल भेटेल नाही भेटेल, कारण 2-3 हॉटेलमध्ये पहिले आम्ही विचारलं तर सगळे बुक आहेत. मग एक हॉटेल आम्हाला भेटलेलं आहे, तिथे आम्ही रूम बुक केलेलं आहे आणि आता आपण तिकडे जाऊया, बघूया तिथे जाऊन मग आराम करूया. चला, आता आपल्याला 1 तास लागणार आहे तिथे पोचण्यासाठी. सो चला पटापट जाऊया, राईडला सुरुवात करूया. हा आहे त्र्यंबकेश्वरचा संध्याकाळचा नजारा. अजून पण बघता खूप सारी गर्दी आहे, पण बघा किती गर्दी आहे. फायनली मित्रांनो, हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत. कारण खूप थकलेलो सकाळपासून. जे आंघोळी करून घरातून निघाले, तोंडाला पाणी पण नव्हतं. हातपाय तिथे धुतलेले आणि महादेवांचं दर्शन केलं. आता येऊन रूममध्ये पोचलेलो आहोत. अभिषेक करून हॉटेल आहे, पंचवटीच्या बाजूलाच आम्ही हॉटेल घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला जास्त दिक्कत नाही होणार. सकाळी पटापट आपण जाऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. आणि मस्त आहे हॉटेल, छान आहे ना. फ्रेश होऊन इकडे साहेब झोपले, पण इकडे मस्त, इकडे बाहेर पण इकडे गॅलरी आहे, इकडे बाथरूम आहे आणि इकडे पण सगळे बघा बाहेर पण मस्त अशी गॅलरी. मस्त इथून व्ह्यू असं पाहू शकतो आपण. पूर्ण मार्केट आहे. चला मित्रांनो, आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया आणि उद्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला भेटायचं आहे. पंचवटीला कोणते ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहोत ते पाहण्यासाठी आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आणि व्हिडिओ हा आवडला असेल त्र्यंबकेश्वरचा तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन ऑल करा, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पण अशा ठिकाणी नवीन ब्लॉग्स होत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.